राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा 56वा दिवस होता। रोज वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन आणि सरकारचं लक्ष वेधलं जातंय। राज्य सरकारनं अद्यापही या मागण्यांबाबत तोडगा काढला नसल्यानं शिक्षकांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। मात्र यापूर्वीच आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागं हटणार नसल्याचा इशारा शिक्षक नेते दादा लाड यांनी दिलाय। आता 12 वर्षे बिनपगारी नोकरी केली, त्यानंतर 20%, काही लोक आजही 20% पगार घेतात, काही मंडळी 40% आणि काही मंडळी 60% घेतात। आम्हाला खरं तर प्रचलित दरानुसार प्रचलित नियमाप्रमाणे आम्हाला कोणत्याही 100% अनुदान मिळणं गरजेचं होतं। यासाठी खंडेराव जगदाळेंच्या नेतृत्वाखाली गेली 56 दिवस इथं आंदोलन सुरू आहे। शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि म्हणून आमच्या बंधू भगिनींनी निर्णय घेतला की आत्मदहन आपण करायचं। मात्र पोलीस प्रशासनानं इथं मोठी कुमक पाठवून आमच्या लोकांना या ठिकाणी पोलीस गाडीमध्ये घालून घेऊन गेलेले आहेत। असो सर, आम्ही यात एकदा पुढं टाकलेला पाऊल मागे घेणार नाही। जोपर्यंत शासन आम्हाला पुढील टप्पावाढ देत नाही किंवा प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देत नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायम जिवंत राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो।